या व्हायरल व्हिडिओवरून सध्या देशातील जनता सुरक्षित नसल्याचं दिसतंय। कारण भर दिवसा एका महिलेची छेड काढतानाचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे। साचलेल्या पाण्यातून येणाऱ्या जाणाऱ्यांना काही तरुण त्रास देताना दिसत आहेत। तर धक्कादायक गोष्ट म्हणजे भर दिवसा पूरग्रस्त रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीवर बसलेल्या एका महिलेची छेड काढणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। तेव्हा संपूर्ण व्हिडिओ पहा आणि असेच अनेक व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका। सदर घटना लखनौमधील असून व्हायरल व्हिडिओमध्ये लखनौमध्ये ताज हॉटेलच्या पुलाखालील रस्त्यावर पाणी साचलेलं दिसत आहे। दरम्यान साचलेल्या पाण्यातून एक पुरुष आणि महिला दुचाकीवरून जात आहे। दरम्यान तिथे उपस्थित असलेल्या तरुणांच्या एका गटाने या दुचाकीला घेरले। पुराच्या पाण्यातून मार्ग काढत असलेल्या महिला व पुरुषाच्या अंगावर पाणी उडवण्यास सुरुवात केली। एवढंच नाही तर काही तरुणांनी बाईक ओढण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे बाईक पडली आणि दुचाकीवरील पुरुष आणि महिला देखील पाण्यात पडली। व्हिडिओमध्ये बाईक खेचण्यापूर्वी एक पुरुष कथितपणे महिलेला हाताशी धरताना दिसत आहे। ती महिला दुचाकीवरून खाली पडली तेव्हा तिला उठवण्यासाठी मदतीची गरज होती। या टोळक्याला पोलिसांची कोणतीही भीती नसल्याचं व्हिडिओवरून लक्षात येते। हे लोक येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास देत लोकांची छेड काढतात असंच काहींचं म्हणणं आहे। व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना धक्का बसलाय। भर दिवसा महिलेची छेड काढली जात आहे हे पाहून अनेकांनी संताप व्यक्त केलाय। इंस्टाग्रामवर ग्रह के क्लेश नावाच्या पेजवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय। व्हिडिओवर कमेंट करून अनेकांनी रोष व्यक्त केलाय। एकानं लिहिलंय की हा छळ आहे, दुसरा म्हणाला पोलिसांनी या छपरी लोकांना अटक करून त्यांना 3rd डिग्री ट्रीटमेंट दिली पाहिजे जेणेकरून ते पुन्हा असा प्रयत्न करणार नाही। तिसरा म्हणाला उत्तर प्रदेश पोलीस कुठं आहेत। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मात्र पोलीस ॲक्शन मोडवर असल्याचं पोलीस सूत्रांकडून माहिती मिळत आहे। व्हिडिओची चौकशी करून संबंधित लोकांवर कारवाई करण्यात येईल असं देखील पोलिसांचं म्हणणं आहे।